some of my most favorite pieces. माझ्या ज्वेलरीवरती मला बॅक टू बॅक प्रश्न येतात. अनफॉर्च्युनेटली माझे मोस्ट ज्वेलरी पीसेस मी ऑफलाईन घेते, कारण मला ते हात लावून असं बघायला लागतं की इज इट ॲक्च्युली गुड क्वालिटी. माझी मॅक्सिमम ज्वेलरी घेतली असते हिल रोडवरनं बँड्रा. स्टार्टिंग विथ दिस. खूप वेळा तुम्ही विचारलंय मला, हे असे शेल इयररिंग्स आहेत अँड दिस इज अ रिअली नाईस एमरल्ड स्टोन आणि ह्याची चेन पण खूप चांगल्या क्वालिटीची आहे. हे मी जवळजवळ 6 महिने आधी एका स्टॉलवरनं घेतलं होतं, विच इज एक्झॅक्टली आउटसाइड एल्को पाणीपुरी. एक्झॅक्टली त्याच्या बाहेर एक माणूस उभा असतो. आय गॉट बोथ ऑफ दीज पीसेस अंडर 400 रुपीज. ह्या हुप्स बद्दल पण खूप कॉमेंट्स आले होते. हे सुद्धा हिल रोडवरनं घेतले. ह्या रिंग्स बद्दल लोक वेडे आहेत. दीज आय गॉट इन गोवा. मी जेव्हा ट्रॅव्हल करते तेव्हा सुविनियर्स सोडून मी असल्या सगळ्या गोष्टी घेते ज्या मला एव्हरीडे लाईफमध्ये ऍक्च्युली वापरता येतील अँड दॅट बिकम्स अ सुविनियर. गोवामध्ये इतके सारे छोटे छोटे ब्रास शॉप्स आहेत जे फक्त ब्रासच्या गोष्टी करतात आणि त्यांच्याकडे ह्या रिंग्स मिळतात. दे आर सच गुड क्वालिटी. मला ह्या रिंग्स, ही हेअर पिन आणि हे ब्युटिफुल कडं मिळालं होतं इन अंडर 1000 रुपीज. हे होतं साऊथ गोवाला अगोंडा मार्केटमध्ये. ह्या नेकलेसवरती पण रिसेंटली खूप प्रश्न आलेत. आय गॉट दिस वाईल ट्रॅव्हलिंग इन इटली. रिसेंटली एका व्हिडिओमध्ये घातलं होतं हे गोल्ड नेकलेस. इट्स काइंड ऑफ अ स्टेटमेंट पीस. ह्याला अशी थिन स्नेक चेन आहे. दिस आय गॉट फ्रॉम अ शॉप ऑन लिंकिंग रोड इन बँड्रा. हे आहे त्याचं नाव. कॅप्शन मध्ये डिटेल्स देईन. वन ऑफ माय फेवरेट पीसेस. लास्ट वन इज दिस नेकलेस. दिस इज ऍक्च्युली अ इयररिंग. हे कुठनं तरी ऑनलाईन घेतलं होतं. ह्याचं हे खराब झालंय सो कान चिडतात. सो आय रिपर्पज दिस ॲज अ पेंडंट. ही चेन सुद्धा मी हिल रोडवरनं घेतली आहे. सिम्पल आहे, अँटी टार्निश आणि खूप वर्सटाईल आहे. हिल रोडवर शॉपिंग करताना तुम्ही फुटपाथवरच्या कुठल्याही स्टॉलवरती जरी गेलात आणि त्यांना सांगितलं की अँटी टार्निश हवं तर त्यांना ते माहिती असतं. अँड दे हॅव अ सेपरेट कलेक्शन फॉर अँटी टार्निश ज्वेलरी. काही झालेलं नाहीये त्यांना.